राम राम मंडळी, कलम 302 विलाग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आता ही आमचं कसं झालंय, इथंचं बिराड कसं पाठी वाजतं. आता छत्तीसगड बिलासपूर या ठिकाणी रेल्वे स्टेशनच्या शेजारी थोडी मोकळी जागा बसली. आता गेटमधून साहेब आता उठवायला बसलाय, उठावलं पण स्टोरी सांगायचा. काल बी खाडं झाले आणि आज बी खाडं मानल्यावर काय उपयोग नाही जास्त. म्हणलं आपलं सांगावं काय विषय. बसलो छत्तीसगडमध्ये आणि स्टोरी सांगतो बिहारमधली. ध्यानात ठेवा. आमच्या डॉक्टर साहेबांनी, माझे सहकारी, त्यांनी मला सकाळी स्टोरी पाठवली. थोडी स्टडी केली. म्हणलं चालता चालता आपलं होऊन जाऊन द्या. महत्त्वाची सूचना स्टोरी सांगायच्या आधी, आपल्याला आता उद्या संध्याकाळपर्यंत पोहोचेल मी महाराष्ट्रात. एक लग्न तातडीने जमवायचे, लक्षात घ्या. मला कोणा अपेक्षा मराठा असावा, मला व्हॉट्सअपला सांगा, तेवढं लग्न उरकून टाकतो. मुलगी आहे, मराठा समाजाचा मुलगा असावा, घटस्फोटीचा असला तरी चालेल, साधारण 32-33 वर्षाचा असला तरी चालेल, आणि फक्त पेताड नसावा. बाकी सगळं मी बघून घेईन. आणि काय विषय म्हणजे तुम्हाला नंतर मला फोन केल्यावर कळणारच. बघू आता उद्या. ही जी घटना आहे ना, ह्या घटनेकडे एका वेगळ्या नजरेने बघितलं पाहिजे असं मला वाटतं. कुणी ड्रामात घालितंय, कुणी कशात घालतंय, पण शेवटी फिरून फिरून आहे ना, प्रश्न तेच उपस्थित होतो की एका बायकोला वाटतं का वाटतं असं की नवरा मारून टाकावा आणि ठोक्याचा असावा. म्हणजे मला थोडं माझी शिकलेली असेल बुवा किंवा काय असेल, कमीत कमी त्याला घटस्फोट देऊन मग ठीक करा. त्याला मारून टाकायची काय गरज आहे मला कळत नाही अजून बी, आणि कळलं बी नाही अजून. आणि आपल्याकडे सिस्टीम अशी आहे की मी समजा काही गुन्हेगारांच्या मुलाखती घ्यायच्या मुलांना मी 6-7 जागा प्रयत्न केला. तुम्हाला सांगतो, एकाही तुरुंगात मला परमिशन मिळालं नाही. मला थोडासा अभ्यास करायचा होता की बाबा नेमकं का, काहीतरी कारण असेल ना माणूस आहे म्हणल्यावर. अशी सिस्टीम आहे. म्हणजे असं सरकारलाच वाटतं का काय 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 नु की बाबा ही नेहमी अर्धी कमी मिलीच पाहिजेत. आजची स्टोरी हे बरंच काही सांगून जाते. फ्रीजमधलं सफरचंद महिन्याला सही मारले की 1-1.5 लाखाचा पगार घेणाऱ्याची स्टोरी आहे. स्मिता कुमारी ही RTO अधिकारी. ती रस्त्याकडला उभं राहून ती शिट्टी मारायची, गेस हाटला दाखवलायचं देशभर, त्यातला विषय नाही हा. RTO अधिकारी डायरेक्ट. हा, माग एक गाडी पुढे एक गाडी, मेन अधिकारी. तशी ही स्मिता कुमारी. तिचा नवरा देवकुमार गुंजन, वय वर्ष 40. सुरुवात थोडी आधीपासून होती स्टोरीला की मुलगा शिकतोय, मुलगी शिकते, शिकल्यावर स्वतःच्या पाया उभं राहिल्यावर लग्न करायचे असा त्यांचा विषय. त्यामुळं शिक्षणामुळं वय वाढतं, वय वाढल्यामुळं लग्न उशिरा होतं. हा जो देवकुमार गुंजन आहे, ही व्यक्ती म्हणजे अधिकारी झाली, वीज तंत्रज्ञ म्हणतात त्याला. हा बी साहेब 1,00,000 पगार. 2018 मध्ये यांनी स्मिता कुमारीशी लग्न केलंय. पण ती बारीक नाही, ती RTO अधिकारी. हा, आता ही दोन अधिकारी एकत्र आल्यावर लय बेकार काम असतं, तुम्हाला माहिती नाही. ही दोन्ही अधिकारी 5 आणि 2 7 6-7 वर्षाचा प्रपंच झालाय. आता 7 वर्षात 5 वर्षाची मुलगी आहे त्यांना एक. मग आता दोरीत चाललं पाहिजे का नाही. अनेक अँगल असेल एखाद्या घटनेला, बरं का, एक नाही अनेक. त्या बाईचं वागत नसन, हा विषय वेगळा. ती बोलत तर नाही, ते अजून विषय वेगळा. नाही बागत भाऊ मला काय आहे ती बरं आहे. ही दारू बिरू पित असन, हे जे अँगल सगळे तपासले गेले पाहिजेत की एका बायकोला का वाटलं की नवरा खपवावा. हा मेन प्रॉब्लेम आहे, मेन प्रश्न तिथंच आहे फिरून फिरून. हा, आता विषय असा झाला आहे, 2018 झालेलं लग्न, 5 वर्षाची मुलगी आहे, 2026 चालू आहे आता. आणि 11 जूनला घटना घडली. पण ती घडण्याआधी बरंच काही घडलं. ती घडलं असं, ही जी स्मिता कुमारी आहे, हिला स्वतःचा जो नवरा आहे तो सोडून अजित कुमार नावाचा वीज तंत्रज्ञ, तिच्यासारख्याच नोकरीतला समान, हा, तो आवडायला लागला. त्याला एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स इंग्रजी म्हणतात, मला इंग्रजी येतो. आणि मराठीमध्ये ग्रामीण भाषेत आमच्या लाथाळं म्हणतात, लफडं म्हणतात.
असं आहे. आणि शुद्ध मराठीमध्ये तुंप खाणाऱ्यांना त्याला काय म्हणतात, विवाह बाह्य संबंध असं म्हणतात, प्रेम संबंध असं म्हणतात. ही इतक्या क्विक चालू होईन असं वाटलं नव्हतं, पण झालं बा चालू. बरं, ती थंबनेलमध्ये तिघ ओरिजिनल आहेत, ठोकेकर पण आहे, बाई पण आहे, गडी पण आहे. काय कोणाचा प्रॉब्लेम आहे काय सांगता येत नाही. पण ही काय लय अशी मदनाची अप्सरा नाही, तेव्हा काय करावं आता. हा, ती जाडी बरडीची लय अशी 30-35% आहे, पण ₹1.25 लाख महिन्याची बाई आहे ती. हा, सही मारली की 1.25 लाख बादाच पंख्याखाली बसून. काय काय तर नशीब लेबर राहतो. हा, ही तिघांचं हे दोघांचं झालं बा चालू. बरं, होऊ द्या चालू. हा जो ठोकेकर आहे अजित कुमार आणि ही बाई स्मिता कुमारी, हे सगळं चालू असताना अडथळा नवरा ठरतो, तुम्हाला माहिती आहे. मग ते मेसेज आमकं तमकं पकडलं गेलं असेल किंवा काय. आता नवरा विरोध करणार का, नवरा म्हणेन का, असतात काय 4-2 म्हणणारी, जाऊन दे काय तोडून नेतो का नाही करायशी, अशी बी असतात. नाही तर बायकोमध्ये बघ, जगायचे का चुबट, हा चालते चलून दे, नाही तर तुझा काटाच काढते, ए वा चलून दे, माती जाऊ तिकडं, अशी बी असतात. पण हा 1.25 लाख महिन्याचा माणूस हा काय गबसन, यांनी तीव्र विरोध केला. विरोध जेव्हा झाला तेव्हा ही 1.25 लाख गुणिले 1.25 लाख 2.5 लाख महिन्याला घरात, निम्मार्ध जेवण बाहेरचंच, इम्पोर्टेड कपडे, हायफाय गाड्या, AC लावून, फक्त प्युअर पेट्रोल. हा, ती काय असं गॅस बीस वापरत नाहीत. आता ह्यांनी ठरवलं की हा जो नवरा आहे, हा नवऱ्याला आपण का आपल्या ह्याच्यातून काढून टाकायचा लाईफमधून, आणि आपण कसं लाईफ टाईम रांगारंग करू. पण आपण एवढे सुशिक्षित आहे, शिकलेले आहेत, आपल्याला एवढा पगार आहे, पैसा आहे, आपण ह्या पैशाचा वापर करायचा. बघा, त्याला पोलिसी भाषेत मोडस म्हणतात, म्हणजे विचार करण्याची क्षमता प्रत्येक आरोपीची वेगळी राहते. तर ती समजा एखादा ड्रायव्हर आहे, त्याला जर एखाद्याला मारत असेल ना, तर ते डोक्यात काय तर माहिती आहे का, त्याला कट मारून असा उडावतो रातचा. हा, ते डोकं तो कधी सुरा घेऊन मारणार नाही, तो कटच मारणार का, त्याचं काम आहे ड्रायव्हिंग. इथं काय झालंय, ते बाईनी ठरवलं बा याला संपवायचा, म्हणजे आपण असं टेक्निकली मारू. टेक्निकली हुशार उगाच का आपण, एवढे शिकलोय, शिक्षण झालंय, भारत सरकारने नोकरी दिली आपल्याला 1.25 लाख महिन्याची, आपण असं 1-2 महिन्याचा पगार नाही म्हणून सोडून देऊ. 4 लाख रुपयाला सुपारी दिली. आता हा सुपारी कोणाला दिली त्याचा इतिहास सारा वेगळाची. ही ती अशी इडी वाकडीच काढलेली आवलेली असतात. या सुपारी घेन, झाटे घेन, दुनिया घे, यान लिकायले माणसाच्या पोटची नसतात. यांना लय लांब कशाला, स्वतःचा कवा ठोकत्यान. हा, सकाळी खाल्ला तर तो हागायच्या आधी सुद्धा खाला केला जातो, ह्याची सुद्धा अक्कल नसते यांना. मग ते त्यांनी लग्न करू नाही काय नाही. हा, हे अशी लोक असतात. ह्यातलं एक सुपारी किलर बघितला, धीरज कुमार. बर, आता हा धीरज कुमारचं एक मॅटर चालतं 2000, त्याने काय मर्डर लय केलं नव्हतं, केलं असलं तर पोलीस काढते ना. आता 2025 मध्ये तो शस्त्राचा एक कायदा आहे, मी त्याकडे गावठी कट्टा सापडला होता आणि त्याच्या अंतर्गत त्याला अटक केली. ती अटक केल्यानंतर तो नेहमीप्रमाणे वकिलांच्याकडे गेला. वकील म्हणले अशाची केस आहे. अरे काय तू कुणाला मारलं का नाही ना, हा कट्टा सापडलाय ना, मी तुला बाहेर करतो, पैशान. किती देतो. ते म्हणलं देतो भाऊ, काय देईन ती. आता का गाय दुसणे मारतात काय ना भाऊ, आता बेकार कामदारी नाही मारायचे बिचाऱ्या, आई काम घेऊन आलोय. म्हणला वकील म्हणला मी तुला बाहेर काढतो. 3.5 महिन्यात गडी बाहेर वकिलांनी, 3.5 महिन्यात. धीरज कुमार सुपारी किलर. हा, म्हणजे काय जरा सुद्धा असं वाटतं की माणसं मिली पाहिजे, असं मला कधी वाटतं बरं का. 3.5 महिन्यात गडी बाहेर आले, आता ती आवलात काय सुधारणार नसती. ते म्हणजे आता डुकराला समजा गाण खायची सवय, त्याला तुम्ही रोज लाडून जिलाबीन काय हाय फाय घातलं तर ती एक दिवस त्याला जर वास आला तर ती बारकाली पोरं जिथं बसल्यात सकाळच्या बाहेर तिथंच जाणार ते का, त्याचा गुणधर्म येतो लक्षात घ्या. तसं ही जी अवलाद आहे सुपारी किलर दुनिया किलर, हे म्हणलं आईला 4 लाख. हा, भावाने तर करावं म्हणलं आपल्या आता. हा, मोकारच खाया पिया कुछ नाही, गिलास थोडा 12 झाले म्हणलं आपल्या लाईफमध्ये. वकिलांनी पैसे लय खाल्ल्यात, काढले बाहेर. म्हणला मी घेतो सुपारी. मग ह्या ठोकेकरनी आणि स्मितानी दोघांनी मिळून त्याची नावं सुद्धा ओरिजिनल आहे सगळी. ह्या धीरज कुमारला सुपारी तर दिली बुवा. मग हा रेल्वेत प्रवास करीत होता. मारायचा कसा बघा,
अशी मोठ्याला सुपाऱ्या ज्यावेळेस एखादा सुपारी किलर घेतो त्यावेळेस रेकी केली जाते. 4 दिवस, 8 दिवस, 15 दिवस, महिना महिना रेकी म्हणजे त्या ज्याला मारायचे त्या सावधाचं निरीक्षण करायचं. हा कुठं जातोय, याच्या सवयी काय आहेत, कुठं मॉर्निंग वॉकला जातोय का, कुठं गोळी ठोकता येईल, काय करता येईल, अशा प्रकारचं सगळं केलं जातं. मग यांनी हे केलं. हा मला रेल्वेने प्रवास करतोय हा घरी यायला. 8-10 दिवस बायकोला भेटायला म्हणून हा घरी येत होता मुक्कामासाठी. आणि ती जागा आहे जमुई. हा जमुई रेल्वे स्टेशन शहर आहे मोठं. त्या ठिकाणी हा जो सुपारी किलर आहे आत बसलेला माणूस. आणि ए सीमध्ये आता कसं आहे सगळीकडून इकडून तिकडे फिरता येतं ए सीमध्ये रेल्वेत. ते बरोबर हे करून उतराच्या टायमाला गाडी कमी झाली, 2 छातीतून एक डोक्यात 3 गोळ्या घातल्या पळालं ना ते. हा मग ते सुपारी किलरच पळून गेला. त्याला रक्तंबाळ अवस्थेत तातडीने अर्जंट रेल्वे पोलीस असतात त्यांनी पाठवून नेला. डोक्यात गोळी म्हणल्यावर तुम्हाला माहिती माणूस लय जगत नाही. दवाखान्यापर्यंत न्यूज तर ते खलास झाला. अरे म्हणजे एवढा मोठा अधिकारी मारला, वीज तंत्रज्ञ देवकुमार गुंजन. मग पोलीस होते तिथं. मग आता पोलिसांचं लक्ष, PI होते, स्टाफ होता. चला म्हणले बायकोकडे नेऊ बॉडी. पांढरावळ जमा केलं, नेवण्याला सांगितलं, बॉडी नेऊन ठेवली. आणि ती PI आपण यार बघत आहे बघ काय चाललंय काय नाही. दुःखच झालं. ही लुटीच्या हिशोबानेच केला असेल, लुटीचा विषय असेल. आणि हाताची गडी मारली त्यांनी बघत आहे. आय 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 स्मिता कुमारी आली आणि काय आरोड म्हणता. अयो आता मी कुणाकडे पाहू, कायला कुणाकडे बघ, ती ठोक्या आहे ना तुझा, तो ठोकलाय ना आपण लोकांना. मी कुणाकडे पाहून, मी कुणाकडे जगून, दुनियादारी हिंदीमध्ये बोलत होती बरं का. मोकार आरोड. तिचा तो आरडून पहिल्या ठोक्यात त्या हाताच्या त्यांनी खळंगा केला, सगळ्या बांगड्या फोडून टाकल्या. मग PI म्हणले बरंच दुःख झालेलं दिसतंय. लोकांना 2 किलो होतं, 5 किलो होतं, हिला 20 किलो झालेलं दिसतंय. थांब थांब थांब. मग ठाणे अंमलदारला बोल इकडे कोण आहे म्हणले 1.25 लाखवाली, 1.25 लाख पगार आहे आणि RTO अधिकारी. असं आहे काय, आपल्याच फील्डची आहे पण जरा मला सिनियरशी बोलून द्या. त्यांनी सिनियरशी फोन केला. सिनियर म्हणजे लेवरच्या स्टेपाचा कमिशनर आमकं तमकं फोन केला. साहेब दाल में कुछ काला नहीं, आखी दाल खराब हो गई है, काली हो गई है, पूर्ण संशय आहे, करू का तपास. म्हणले ऑल टाईम युअर परमिशन इज ग्रँटेड. मला सुद्धा इंग्रजी येतं. म्हणले करा भाऊ तुम्ही काहीतरी. केला ते PIने तपास झाला. पहिल्यांदा या स्मिता कुमारचं सगळं रेकॉर्ड, हा कॉल डिटेल्स सगळा बा, A पासून B, A ॲपलचा, B बॉलचा, हा आणि C खोंड्याचा सगळं काढलं तिचं. नवरा सोडून ह्याच्या संग तास तास गुलू 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 गुलू. थांब थांब तुझ्याकडे बघतोच. खोंड्याचे रेकॉर्ड काढले, 2 जण आल्हाद उचलली. त्याच्यानंतर ते अशा प्रकरणामध्ये सरकारी नोकरी लगेच जाते, त्याचा काही विषय राहत नाही. तो पोलीस असू, कुणी असू, कोणी असू. म्हणजे खुनासारखा गुन्हा कुणालाही माप नाही. हा फक्त काही राजकीय लोकांना सोडून ते किती मारित आहेत त्यांचा काही विषय नाही. राजकारण्यांना ना ते समजा मुख्यमंत्र्यांना सुद्धा एखाद्या खुनाचा गुन्हा असेल ना तो माफ होतो. ते वरच नेऊन देतच नाही, ते त्यांना सगळं मान्य. जाऊ द्या मारू द्या. हिथं काय परिस्थिती झाली ती घेऊ उचलली. मग धीरज कुमार तो उचलला. धीरज कुमार कोण, सुपारी किलर. 4 लाख खर्चायच्या आधीच नासावला असत्या 10-15 हजार. हा अशा प्रकारची अवलंबी. अजूनही प्रश्न त्याचे. आता ह्यांचं काय होईल ते होईल. 5 वर्षाची मुलगी अनाथ झाली, बाप गेला, फक्त तिचा काही संबंध नाही, आई तुरुंगात जाईल. मला अजूनही वाटतं 1.25 लाख पगार म्हणल्यावर समजा 5-50 लाख रुपयाची यांची जर प्रॉपर्टी असेल ना, आता दिवाळी आता 5-6 महिन्यात दिवाळीपर्यंत सगळे बाहेर निघते ना बाबा. मारणारी नेलं ना, त्यांनी तिकडून असं खाऊन लागायला पाहिजे. तुम्हाला सांगतो मरणाचा पैसा कोर्टात होता पाहिजे. स्थानिक कोर्ट, उच्च न्यायालय, सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊन द्या, पण शिक्षा हे पाठपुरावा केला पाहिजे. आणि नवरा मार स्पर्धा कुठेतरी थांबली पाहिजे, कुठेतरी थांबली पाहिजे. डॉक्टर साहेबांचं विशेष आभार, त्यांनी मला सकाळी टुरी पाठवली. पण ही डॉक्टर मारच म्हणतोय, नवरा मार स्पर्धा थांबली पाहिजे एवढं बोलतो. आपल्या कोणी हात टाकला नाही, स्टोरी पुरी झाली आता. आणि सगळ्यात महत्त्वाचं ते मुलाचे मला फोन करू, मला डोक्याला देताना करू नका, व्हॉट्सअपला पाठवा. तेवढं लग्न मी 2 महिन्याभरात जमून टाकतो. हा मुलगी आहे मराठ्याची, मराठ्याला दिली जाईल. आणि घटस्फोटीचा असला तरी चालेल, 30-32 ओके, 35 शेतकरी चालतोय, मला व्यावसायिक चालतोय.
फक्त पेताड नसावा, नाहीतर लय अवघड होईल, मग माझ्याची गाठी, असा विषय. रामकृष्ण हरी माऊली.